पश्चिम आशियामधल्या युद्धासंदर्भात आता सविस्तर बोलूया। होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत इराणनं अगदी अवघ्या जगाची कोंडी केली। जो मार्ग आजपर्यंत सुरक्षित समजला जात होता, सुरक्षित म्हणून वापरला जात होता, तोच मार्ग आता युद्धभूमी झालाय। इस्रायल आणि अमेरिकेनं जंग पछाडून इराणनं जगाची कोंडी केलेली अद्याप त्यांना सोडवता आलेली नाही। त्यामुळे अमेरिकेला थेट नाटो देशांसमोर गुडघे टेकावे लागले। इराणनं शत्रू देशांसाठी मार्ग बंद असल्याचं सांगत या मार्गावर संपूर्ण नियंत्रण ठेवलंय। होर्मुझची सामुद्रधुनी त्यामुळेच पश्चिम आशियाच्या या युद्धामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। अगदी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी जोपर्यंत खुली सुरक्षित होत नाही तोपर्यंत शस्त्रसंधी नाही असं म्हटलेलं आहे। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरूनच इराणनं सुद्धा आडमुठी भूमिका घेतलेली आहे। काय नेमकं वास्तव आहे या होर्मुझच्या सामुद्रधुनीचं पाहूया। इराणनं अत्यंत अभेद्य तटबंदी उभारलेल्या एका अशा ठिकाणावरून जिथे एक महासत्ताही एकट्यानं जाण्याचं धाडस करू शकत नाही आणि जिथे इराणनं अनेक देशांचं तेल आणि वायू टँकर्स ताब्यात घेतलेत, याचाच पहिला अचूक अहवाल आता समोर येतोय। इराण सरकारनं प्रसारमाध्यमांच्या एका निवडक गटाला हॉर्मुझला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्याची परवानगी दिली होती। या उपक्रमाचाच एक भाग म्हणून हाती कॅमेरे घेऊन अनेक मुक्त पत्रकार या ठिकाणी दाखल झाले। या पत्रकारांमध्ये दिमित्री लास्करिस यांचाही समावेश आहे, जे कॅनडा स्थित पत्रकार असून रिझन टू रेझिस्ट या पॉडकास्टचे सूत्रसंचालक आहेत। दिमित्री आणि त्यांच्या टीमनं NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा विशेष अहवाल सादर केला। आम्ही सध्या दक्षिण इराणमधील हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जी बंदरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। माझ्या अगदी मागे इराणची जहाजं दिसत आहेत। त्यातील बहुतांश जहाजं याच ठिकाणी नांगरली आहेत। यातील काही जहाजं कदाचित इराणची नसतीलही, तरीही ती इराणच्या बंदरापासून काही अंतरावरच थांबली आहेत। या जहाजांना लक्ष्य केलं जाण्याचा धोका असल्यानं ती बंदरापासून तसंच या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गापासून सुरक्षित अंतर राखून आहेत। हा असा प्रदेश आहे जो अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर चर्चेचा एक प्रमुख विषय बनलाय। आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की जरी हॉर्मुझची सामुद्रधुनी रुंदीला साधारणपणे 30 किलोमीटर असली तरी जहाजाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या चॅनल्स मात्र बऱ्यापैकी अरुंद आहेत। परिणामी सागरी वाहतुकीसाठी केवळ 3 किलोमीटर रुंदीचाच एक पट्टा उपलब्ध आहे। यातील एक मार्ग इराणच्या सीमेजवळून जातो, दुसरा मार्ग दक्षिणेकडे ओमानच्या जवळून जातो। हॉर्मुझची सामुद्रधुनी उत्तरेकडील इराणला दक्षिणेकडील ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीशी जोडते। अमेरिका आणि इस्रायलचा हा दावा आहे की इराणनं हा मार्ग शस्त्रसज्ज केलाय आणि सध्या कोणत्याही जहाजाला त्यातून जाण्याची परवानगी नाही। मात्र इराणचा दावा आहे की त्यांनी हा मार्ग बंद केलेला नाही। उलट सुरक्षेच्या कारणास्तव त्यातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर पाळत ठेवली जाते। इराणचं म्हणणं आहे अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या जहाजांसाठी हा मार्ग बंद असेल, तर इतर जहाजं त्यातून जाऊ शकतील। परिणामी अमेरिका जमिनीवरील कारवाईची तयारी करत असावी। माझ्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। तिथे मोठ्या संख्येत आमची जहाजं तैनात आहेत। आम्हाला त्या सर्वांची गरज नाही, कारण तुम्हाला ठाऊकच आहे त्याप्रमाणे आमची ताकद प्रचंड आहे। पहा, मी असं म्हणेन की आम्ही आमच्या नियोजित वेळापत्रकाच्याही पुढे आहोत आणि इराणच्या बाबतीत तर आम्ही खूपच पुढे आहोत। आम्ही काही आठवडे पुढे आहोत। तुम्ही असं म्हटलं असतं की अवघ्या 3 दिवसात आम्ही 158 जहाजं म्हणजेच त्यांची संपूर्ण नौदल शक्ती नष्ट करू, तर आम्ही नेमकं तेच साध्य केलं आहे। आम्ही त्यांची संपूर्ण वायुसेना नष्ट केली। आम्ही त्यांची बहुतांश क्षेपणास्त्र नष्ट केली। म्हणूनच तुम्हाला अजूनही क्षेपणास्त्र हल्ले होताना दिसत आहेत, परंतु आता ती क्षेपणास्त्र जवळजवळ निष्प्रभ करण्यात आली आहे। इराण त्यांचं नियंत्रण करताय आणि टोल वसूलही करताय। यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा, हे खरं आहे की नाही हे मला शोधून काढावं लागेल। तुम्हाला माहितीच आहे त्यांना जे काही करायला लागेल ते करतीलच। आपण हे अवघ्या 2 मिनिटात बंद पाडू शकतो। आपण इतक्या वेगानं बंद पाडू शकतो की तुमचं डोकं गरगरून जाईल। मात्र जेव्हा रिझन टू रेझिस्ट पॉडकास्टचे सूत्रसंचालक दिमित्री लास्करिस यांच्या टीमनं आपले कॅमेरे बाहेरच्या दिशेनं वळवले, तेव्हा त्यांना अनेक जहाजं रांगेत उभी असल्याचं दिसलं। ही तीच जहाजं होती ज्यांना इराणनं रोखून धरलं। हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेवर सखोल प्रभाव टाकते आणि तिला प्रचंड सामरिक महत्त्व प्राप्त आहे। संघर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच इराण आणि तेथील अधिकाऱ्यांनी अशी भूमिका घेतली आहे की त्यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली नाही, उलट ते तिचे नियमन करत आहेत। या दोन परिस्थितींमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक दिसून येतो। अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग इराणचे मित्रदेश आणि अमेरिका, इस्रायल यांच्या नेतृत्वाखालील आक्रमणात सहभागी न झालेल्या सर्व राष्ट्रांसाठी खुला आहे।
याउलट हा महत्त्वपूर्ण सागरी मार्ग अशा शेजारील देशांसाठी आणि इतर काही राष्ट्रांसाठी पूर्णपणे बंद आहे, ज्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या सरकारांना इराणविरुद्ध हल्ले चढवण्यासाठी आपल्या भूभागाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. इराणनं प्रसारमाध्यमांना माहिती दिली आणि त्यांचं हे वक्तव्य कॅमेरावर चित्रित करण्यात आलं. यातील संदेश सातत्यपूर्ण होता, तो अगदी तसाच होता जसा इराणचे सर्वोच्च नेतृत्व सुरुवातीपासूनच पुन्हा पुन्हा मांडत आलाय. तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहतो. ही प्रक्रिया आणखी एक पाऊल पुढे नेता आली असती का? रिझन टू रेझिस्ट या पॉडकास्टचे सूत्रसंचालक दिमित्री लास्कारिस यांनी नेमक्या याच मुद्द्यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ तयार केलाय. त्यांचं म्हणणं काय आहे ऐकूया. तर आता आपण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या जलक्षेत्रात आहोत. माझा अंदाज आहे की आपण किनाऱ्यापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहोत आणि आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की आपण इथे फक्त 20 मिनिटच थांबू शकतो, कारण आकाशात ड्रोन दिसून आलेत. ते पहा हॉर्मुझ बेट, तिथंच आपल्याला जायचं होतं. मात्र त्यांनी अर्थात इस्रायल आणि अमेरिकेनं तिथल्या बंदरावरील सुविधांवर हल्ला चढवला आहे आणि म्हणूनच तुर्तास तरी आपल्याला इथेच समुद्रात राहावं लागतंय. हॉर्मुझवर बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याचा धोका जसजसा वाढत गेला तसतसं अखेरीस सर्वजण जहाजाच्या आत निघून गेले. त्यानंतर काही वेळा जगासोबत शेअर करण्यासाठी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची छायाचित्र टिपून झाल्यावर ते जहाज माघारी फिरलं आणि बंदराच्या दिशेनं निघून गेलं. याचा गर्भित अर्थ असा आहे की इराणचं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अजूनही पूर्ण नियंत्रण कायम आहे. इराणची भूमिका अशी आहे की केवळ अमेरिकेनं आपल्या अटी मान्य केल्या तरच युद्धविराम लागू होईल, अन्यथा हॉर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजं खोळंबणं, ती भरकटणं आणि पूर्णपणे तिथंच थांबून राहणं हे सत्र सुरूच राहील, ज्यामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होईल किंवा तो पूर्णपणे ठप्प होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.